नमस्कार, मी मिलिंद टेमकर. आपण आज पेठ गावातील जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांची आज ग्रामसभा होती आणि ही ग्रामसभा सकाळी 10 वाजता चालू होणार होती, पण काही कारणांनी 12 वाजल्यापासून ती चालू झाली. 12 वाजल्यापासून जे चालू झाले तर 6:30 वाजेपर्यंत ही ग्रामसभा झाली आणि ह्या ग्रामसभेतील काही ग्रामस्थ आहेत आपल्या सोबत आणि त्या ग्रामस्थांकडूनच जाणून घेऊ की पूर्ण तुमचे विषय जे होते हे ग्रामसभेतले पूर्ण झालेत का. आमचे कोणतेच विषय पूर्ण झालेले नाही, ते बरेच विषय पेंडिंग राहिलेले ते. आणि भाऊसाहेब आम्ही काही प्रश्न मांडला तर ते त्यावर समाधानकारक उत्तर देत नव्हते. ते फक्त म्हणजे चौकशी करा चौकशी करा. आता आम्ही किती चौकशा करा त्यांच्या, त्यांनी चौकशी केली पाहिजे ना. आमचा जो विषय आम्ही जो मांडलाय त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यांच्याकडे असं ठोस असं कोणतंच उत्तर नव्हतं. असे तुमचे जे प्रश्न होते, उदाहरणार्थ कुठल्या कुठल्या प्रश्नांवरती तुमची चर्चा झाली. एक प्रश्न आमचा असा होता की ह्या 5 वर्षामध्ये आमच्या असं निदर्शनात आलेलं आहे की 90% टेंडर आहे का तेच ठेकेदारांना भेटते. म्हणजे हे आम्हाला असं वाटतं की हे रिंग टेंडरिंग वगैरे असं प्रकार होतोय की तेच ठेकेदार तेच कामं त्यांनाच देतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की दाखले 2016 ग्रामपंचायत मध्ये रहिवासी दाखला बंद केला, सेल्फ अटेस्टेड वगैरे करायला लागले. 2019 त्या ग्रामपंचायतने एका व्यक्तीसाठी रहिवासी दाखला दिला आणि त्या दाखल्याच्या आधारे गावाच्या महिलांना जो जॉब मिळणार होता तो जॉब बाहेरच्या गावातील व्यक्तीला मिळाला. बरं, या अनुषंगाने मला एक कळलेलं आहे की मी पण स्वतः सभेला उपस्थित होतो तुमच्या. तर एकच व्यक्ती सरकारी कर्मचारी असे 2-2, 3-3 ठिकाणी काम करते. मगाशी तो मुद्दा मी ऐकलाय, पण कोण आहे आणि डिजिटल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना पण कळावं म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. आम्ही त्या व्यक्तीचं नाव सांगत नाहीये कारण त्याच्यावरती ठराव चौकशी होणार आहे पूर्ण. त्याच्यानंतर आम्ही त्याचं नाव ओपन करू. पण असं विषय असा झाला होता की ती व्यक्ती एक आशा वर्कर आहे आणि तीच व्यक्ती एक बांधकाम विभागामध्ये म्हणजे रोजचा पगार घेते. म्हणजे दोन्ही ठिकाणचा एकाच दिवशी पगार घेते. अशा गोष्टी आम्हाला आढळलेल्या आहेत आणि त्याचं साधारणतः 12,000चं पेमेंट ग्रामपंचायतने केलं होतं. म्हणजे त्याच्यावरती हा आणि त्याच्यात ग्रामपंचायतने कोणती चौकशी केलेली नाही किंवा ती व्यक्ती काम करत होती का नव्हती किंवा आज जिथे ती काम करत होती आधी सरकारी तर तिथे त्यांचा उपस्थिती दाखवलेली आहे आणि दोन्हीकडे त्यांची उपस्थिती दाखवलेली आहे आणि दोन्हीकडचा त्यांना पगार मिळालेला आहे. त्यांचा थोडा विषय क्लिअर करतो. त्या आशा वर्कर नव्हत्या तर त्या अंगणवाडी का सेविका होत्या. त्यांच्याकडून ह्या गोष्टी झालेल्या आहेत, पण आता चौकशी आणि जेव्हा समोर येईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की सांगू. धन्यवाद. कारण अशा प्रकारचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत, एकच व्यक्ती 2 ठिकाणी सरकारी पगार घेते हे ह्या ग्रामस्थांकडून कळते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी यांनी आज जवळजवळ 6.5 तास तब्बल झगडून सुद्धा यांचे काही प्रश्न मार्गी लागले तर काही प्रश्न यांच्या माग कोण आहे हे तरी शोधा ना. नाही यांच्या पाठीमाग काय काय विषय आहेत अजून हे तरी शोधलं पाहिजे. या माग असे खूप विषय आहेत, त्याला पाठीशी कोण घालतंय याची आम्हाला माहिती दिली पाहिजे त्यांनी. तर आम्ही प्रश्न विचारतो त्यावर आम्हाला ठोस उत्तर भेटत नाहीये. नुसती उडवाउडवीची उत्तर देतात, कायदेशीर एक पण उत्तर देत नाहीत. मागच्या ग्रामसभेत ठरले होते ते सुद्धा ठराव अजून ते म्हणते आम्ही हेच केलं, पाठपुरावाच केलेला नाहीये. प्रोसिडिंग चुकीचं लिहिलं जाते. आम्ही कोणाकडे दाद मागायची? यावर प्रशासनाने लक्ष द्यावं. यावर अशा प्रकारचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आज समाजातनं वाचा फोडण्यासाठी डिजिटल न्यूज कडून एक प्रकारे अनेक लोकांकडून समस्या जाणून घेऊन त्यावरती कुठेतरी प्रशासकीय मार्ग हा 100% निघाला पाहिजे. याच्यासाठी एक अनोखं एक उपक्रम आपण घेत आहोत. तर प्रत्यक्ष जे लोक आहेत त्या लोकांच्याच आज मी स्वतः प्रत्यक्ष बाईट घेतो. विषय काय आहे, जेवढे काय झाले ना आतापर्यंत, जेवढे काय असं फ्रॉड झाले असन काय असन बाहेरची व्यक्ती असन इकडे काम करीत अस, आम्हाला म्हणणं काय स्थानिक लोकांना गावातल्यांना रोजगार भेटला पाहिजे हा विषय आहे. विषय काय यांनी जे काही केले बाहेरच्यांना जो रोजगार दिलाय गावातले नव्हते का कुणी? माझ्या बायकोवर अन्याय झाला होता. या सगळ्या गोष्टीचा माझ्या बायको अन्याय झाला होता. तिचा एज्युकेशन
हे मी इकॉनॉमिक सगळ्या गोष्टी असताना तिच्यावर अन्याय झालाय आणि याचा मी जाहीर निषेध करतो. अशा प्रकारे काही जनतेतनं आक्रोशातून भूमिकेतून एक प्रकारे विरोध आणि दाखवले जातोय आणि अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न इथं मांडून ही अजूनही त्यांचे पूर्ण प्रश्न ग्रामसभेतले पूर्ण झाले होते का सर तुमचे? नाही ना, अजून आमचा रस्त्याचा मुद्दा राहिला आहे. बाजू बघतो सौरंगा रस्त्याला येतात, बाजू बघतो नाव ठेवून जातात नाही का, बोलतात काय रस्ता आहे नाही का, म्हणजे देवदर्शनासाठी लोक बाहेरून बाजू बघता येणार रस्ता असं खड्डे अक्षर जाता येत नाही माहिती का रस्त्याने. लहान लहान मुलं शाळेत येतात रस्त्यात, परत पाणी साचलेलं आहे, खूप खूप गुडघ्यावरले खड्डे. हा मुद्दा पण गेला पाहिजे लक्षामध्ये सगळं प्रशासनाने. आणि आमचे बाहेरील नागरिक आहे जसे बांगलादेशी नागरिक आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. यासाठी कोणी पुढाकार घेत नाहीये की त्या व्यक्ती आम्ही वारंवार अर्ज करतोय, वारंवार ग्रामसभेमध्ये विषय मांडतोय, पण त्याची चौकशी होत नाहीये की तो व्यक्ती बाहेरचा आहे. त्याला दाखले ग्रामपंचायतने दिलेले आहेत, त्याच्याकडे मतदान कार्ड आहे, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, सगळे डॉक्युमेंट त्याला गावाने ग्रामपंचायतने दिलेले आहे. पण त्याच्यावरती कारवाई करायची म्हटलं ग्रामपंचायत डायरेक्ट प्रशासक डायरेक्ट बोलतो की आमचा हा विषय नाहीये, तुम्ही बाहेर कारवाई करा. म्हणजे दाखले यांनी द्यायचे, चुका यांनी करायच्या आणि याच्या संदर्भात आम्ही कुठे कुठे दाद मागायची. एक प्रकारे जर पाहिलं तर आज समाजात वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी घडते आणि त्या गुन्हेगारी घडत असताना ज्या वेळेला एक प्रकारे पोलीस प्रशासन किंवा अन्य कुणी असेल तर याला पाठबळ कोण घालते? एक ग्रामपंचायत स्वतः प्रत्यक्ष कुठल्या प्रकारचे नागरिक म्हणून स्वतःकडे हे करून घेत आहेत. यांचे आधार कार्ड, यांचे पॅन कार्ड किंवा इथले स्थानिक रहिवासी दाखले हे कशा प्रकारे स्थानिक रहिवासी आहेत याचे पुरावे कुठल्याही प्रकारे न घेता हे एक प्रकारे आंबेगाव तालुक्यात एक प्रकारे अतिक्रमण कसं होईल हे बांगलादेशी असू किंवा अन्य कुठलेही समाजातले असू किंवा अन्य गुन्हेगार का असणार यांना एक प्रकारे आश्रय दिला जातोय का, हा खूप मोठा इथे विषय गंभीर आहे. आणि अशाच प्रकारचा दुसरा कुठला विषय होता तुमच्याकडे? आमच्या गावात अनेक प्रकारचे बाहेरचे नागरिक येतात बांगलादेशी म्हणजे संशयित. जर गावात त्यांच्यामुळं गावात दबाव निर्माण झाला नाही का, भीतीचं वातावरण, अचानक कळप येतो म्हणजे शुक्रवारचे डायरेक्ट 20-25 नागरिक येतात, त्याचे व्हिडिओ पण आहे आमच्याकडे. तर गावात त्यांची भीती निर्माण होती, एवढे नागरिक येतात पुढून अचानक. अशा प्रकारे ज्या ह्या सूचना आहेत त्या सूचनांचं प्रशासनाने 100% याच्याकडे लक्ष केंद्रित करावं. तसंच गावाने सीसीटीव्हीच्या बाबतीत काय निर्णय घेतलाय हा फार मोठा मुद्दा आपण यांच्याकडूनच जाणून घेऊ. सीसीटीव्हीच्या साठी काय आमच्या गावामध्ये एक 15 दिवसापूर्वी चोऱ्या झालेल्या आहेत, पण प्रशासकांना आम्ही वारंवार विनंती करून त्यांनी कुठली याच्यावर दखल घेतली नव्हती. पण आम्ही त्यांना सांगितले ग्रामनिधीतला हा खर्च करून आमच्या इथं लहान मुलींना पण छेडछाड केलेली आहे. आता लहान मुलींचा विषय हा खूप गंभीर विषय आहे जो आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये जसं जुन्नरमध्ये झालेला आहे, त्याआधी खेड शिवपरला पण झालेला आहे. पण या संदर्भात आम्ही यांना वारंवार मागणी करून सुद्धा यांनी कुठलीही पूर्तता केली नाही. प्रशासक म्हणून त्यांचं काम होतं की प्रशासक हा गावचा प्रथम नागरिक म्हणजे आता आमच्या गावचा सरपंच नाहीये, त्यावरती त्यांनी त्या गोष्टीवर सखोल विचार करून त्या गोष्टी करणं भाग होतं. पण त्यांनी तसं काही केलेलं नाहीये असं आमचं म्हणणं आहे की आता त्याच्यावर सीसीटीव्ही लवकरात लवकर बसावे गावामध्ये, जेणेकरून जे बाकी वित्तहानी म्हणा किंवा लहान मुलांची छेडछाड या गोष्टी कुठे तर थांबतील. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून